सध्या राज्यात मंत्री धनंजय मुंडे हे दोन कारणांमुळे चर्चेत आहेत। एक म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि दुसरं म्हणजे करुणा शर्मा। काही दिवसापूर्वी कोर्टाने धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवलं होतं। त्यानंतर आता करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे आणि तुरुंगात असलेला त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडांविषयी धक्कादायक वक्तव्य केलेलं आहे। काही महिन्यापूर्वी वाल्मिक कराडने जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांसमोर मला कपड्यामध्ये बाथरूम येईपर्यंत मारहाण केली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसेच त्या म्हणाल्या की जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीसीची बैठक सुरू होती। त्या कार्यालयात माझे पती धनंजय मुंडे होते आणि वाल्मिक कराड होता। मी माझ्या कामानिमित्त तिथे गेली असताना मला घेऊन गेले आणि पोलिसांसमोर माझ्या नवऱ्यांसमोर जिल्हाधिकाऱ्यांसमोर एका मंत्र्याच्या बायकोची काय अवस्था केली, कपड्यांमध्ये लघवी होईपर्यंत त्या वाल्मिक कराडने मला मारलं होतं। 2 पैशाचा गुंडा वाल्मिक कराड समोर या लोकांनी न्याय केलेला नाही, तरी देव न्याय करतो। या घटनेला 8 महिनेही झालेले नाहीत आणि तो वाल्मिक कराड तुरुंगात चढतोय। त्याच्या सोबतच लवकरच धनंजय मुंडेही जाईल, कारण हे जे सारं कट कारस्थान आहे, लोकांनी जमीन हिसकावणं, महिलांवर अत्याचार करणे, महिलांचा गैरवापर करणं, या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेतच। त्यामुळे हे सर्व पुरावे मी लवकरच देईल आणि त्यासोबतच मी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेला नाही, म्हणून मी आंदोलन करणार आहे असं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत। एपीबी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सोबत झालेल्या या मारहाणीबाबत माहिती दिलेली आहे। तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज धनंजय मुंडेंनी मला मिळू दिलेले नाही असा आरोपही करुणा शर्मा यांनी केलाय। त्याशिवाय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे। त्यासोबतच करुणा शर्मा यांनी गुरुवारी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। यावेळी धनंजय मुंडे यांनी जमीन हिसकावली आहे, त्यांना घेऊन मी सुप्रिया सुळे यांच्याकडे गेली होती असंही करुणा शर्मा यांनी सांगितलेलं आहे। तसेच सुप्रिया सुळे यांनी मला मदत करण्याचं आश्वासन दिल्याचेही त्या म्हणाल्या। मात्र यावर करुणा शर्मा यांच्या या वक्तव्यावर काय प्रक्रिया होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।